नमस्कार मित्रांनो. आज ऐकूयात एक सुंदर कथा. आठवडे बाजार करून मी घरी परतत होतो. अंधार तसा खूपच झाला होता. रस्त्याच्या कडेला एक सुंदर तरुणी हातात पिशवी घेऊन कोणाची तरी वाट पाहत होती. मी तिच्या जवळून सायकलवरून चाललो होतो. ती माझ्याकडे पाहू लागली. मी थोडंसं पुढे गेलो आणि थोडंसं थांबलो. मला तर काही समजतच नव्हतं की एवढ्या रात्री ती तरुणी का थांबली असेल. पुढे जावं की मागे वळावं. पण मी परत सायकल वळून तिच्या जवळ गेलो. ती तशी दिसायला खूपच सुंदर होती. आता अंधार तर खूपच झाला होता. माझं नाव राहुल आहे. मी एक शेतकरी आहे. माझे आईवडील थकलेले आहे. मला अजून एक भाऊ आहे. पण त्याचं लग्न झाल्यामुळे तो आमच्यापासून वेगळा राहतो. आई बाबा माझ्याकडेच असतात. त्यांना सांभाळणारी जबाबदारी माझ्यावरच आहे. मी शेतामध्ये भाजीपाला करतो आणि तो आठवड्याच्या बाजाराला विकायला जातो. एकदा मी आठवड्याच्या बाजारात भाजीपाला विकायलाच गेलो होतो. माझ्या घरापासून साधारण 3 किलोमीटर अंतरावर आठवडे बाजार भरतो. मी सायकलवर गेलो होतो. भाजीपाला विकून झाल्यानंतर मी रिकामी पोती सायकलच्या कॅरेजीवर बांधली. थोडाफार आठवड्याच्या किराणा मी एका पिशवीत भरून सायकलला अटकवला होता आणि मी सायकलवरून घरी चाललो होतो. सर्वत्र अंधकार होता. साधारण 7:30 वाजले असतील. पुढे गेलो आणि मला एक तरुणी रस्त्याच्या कडेला दिसली. एवढ्या रात्री रस्त्याच्या कडेला ती काय करत असेल. तिच्या हातामध्ये सुद्धा एक पिशवीच होती. मी तिच्यापासून थोडेसे पुढे गेलो. मला त्या महिलेची खूपच दया आली. पुढे जाऊन मी थांबलो. मागे जावं की नको हा विचार करत होतो. ती तरुणी माझ्याकडे पाहतच होती. मी सायकलवरून उतरून पुन्हा तिच्याजवळ गेलो आणि म्हणालो, एवढ्या रात्री अशा या सुनसान रस्त्यावर तुम्ही का थांबले आहात? कुठे जायचं आहे तुम्हाला? ती तरुणी म्हणाली, माझं नाव सुहानी असे आहे. ह्या रस्त्याने सरळ पुढे गेले की माझं गाव लागतं. मित्रांनो, प्लीज 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 आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण मी खूप मेहनत घेतो आहे व्हिडिओ बनवण्यासाठी. 2 किलोमीटर अंतरावर मी ती कामावर गेली होती आणि काम संपल्यानंतर बाजार आणायला आले होते. त्यामुळे मला उशीर झाला. मी कोणीतरी ओळखीची भेटते का ते पाहत होते. पण आमच्या गावातील कोणी दिसले नाही. मी म्हणालो, मी सुद्धा तिकडे चाललो आहे. याच रस्त्याने पुढे गेलं की 3 किलोमीटरवर माझं गाव आहे. तुम्ही माझ्याबरोबर येऊ शकता. ती काहीच बोलली नाही. मग मीच म्हणालो, मी जातो मग. आणि थोडंसं पुढे चालत गेलो. तेवढ्यात तिने मला आवाज दिला आणि म्हणाली, थांबा, मी येते तुमच्यासोबत. मग आम्ही दोघेही चालत निघालो. ती माझ्याजवळून चालतच होती. थोडा वेळ आम्ही काहीच बोललो नाही. थोडं अंतर गेल्यावर मीच तिला विचारले की तुमचं नाव काय आहे आणि तुम्ही काय करता? तेव्हा ती मला म्हणाली, मी शेजारच्याच गावात राहते. माझ्या पतीचं निधन झालं आहे. मी एकटीच आहे. लोकांच्या शेतात काम करते आणि मजुरीवर माझं घर चालवते. सासू सासरे मला त्यांच्या घरात राहू देत नाहीत. मी बाजूला एक झोपडी बांधून राहते. मी विचारलं, तुम्हाला बाजारावरून यायला नेहमीच एवढा उशीर होतो का बरं? ती म्हणाली, नाही, आज रविवार होता ना. पण मालकाला शेतात कामाला बायकाच मिळाल्या नव्हत्या. काम लवकर संपत होतं म्हणून त्यांनी रविवारी मला कामावर बोलावलं होतं. मी म्हणालो, बरं. असंच बोलता बोलता ती मला म्हणाली, तुमचं काय नाव आहे? तुम्ही काय करता? मी म्हणालो, माझं नाव राहुल आहे. मी शेजारच्या गावातच राहतो. माझी थोडीफार शेती आहे. मला अजून एक भाऊ आहे. पण त्याचं लग्न झाल्यामुळे तो वेगळा राहतो. मी आणि आई बाबा आम्ही तिघेच राहतो. आईबाबांचं वय झालं आहे. मी भाजीपाला लावतो आहे आणि आठवड्याच्या बाजारात विकायला आणतो. आजही मी भाजीपाला विकून येतोय. मला थोडा फार उशीर झाला. भाजीपाला विकायला खूप वेळ गेला होता. ती म्हणाली, तुम्ही अजून लग्न नाही केलं का? मी म्हणालो, घरची परिस्थिती तशी बेताची आहे. मुली पाहणं चालू आहे. पण शेती व्यवसाय करत असल्यामुळे लोक आपली मुलगी द्यायला तयारच नाहीत. असं बोलता बोलता कधी तिचं गाव आलं काही समजलंच नाही. ती म्हणाली, हे माझं गाव आहे आणि तिने मला हातवारे करून तिचं घर दाखवलं. तिने माझे आभारच मानले आणि म्हणाली, बरं झालं तुम्ही भेटलात, नाहीतर माझं खूप अवघड झालं असतं हो. असं म्हणत ती तिच्या घराकडे वळली. मी तिला अंधारात व्यवस्थित पाहण्याचा प्रयत्न केला. ती दिसायला खूपच सुंदर होती. मी घरी आलो. माझं जेवण झालं आणि अंथरुणावर पडलो. तेव्हा माझ्या डोळ्यासमोर त्या सुंदर तरुणीचा चेहरा सतत येत होता. खूपच सुंदर आणि आकर्षक होती ती. पाहता पाहता एक आठवडा सरला. पुढचा रविवार आला. मी पुढच्या रविवारी ती कुठे बाजारात दिसते का घरी येताना रस्त्यावर कुठे दिसते ते पाहिलं. पण ती मला कुठेच आढळूनच आली नाही. मी निराश झालो. मला वाटलं होतं की आपल्याला कुठेतरी दिसेल म्हणून.
आणि तिच्याशी थोडं तरी का होईना पण बोलणं होईल. असे जवळपास 2 ते 3 आठवडे गेले. मी आता त्या तरुणीला सगळं विसरून गेलो होतो. नेहमीप्रमाणेच मी भाजीपाला विकायला आलो. आजही मला भाजीपाला विकायला उशीरच झाला. नेहमीप्रमाणे भाजीपाला विकला आणि घरी लागणारा किराणा बाजार भरला आणि सायकलला मी पिशवी अडकवली आणि पुन्हा त्याच रस्त्याने चाललो. आज तीच महिला माझी वाट पाहत थांबलेली होती. मी तिच्या जवळ जाऊन थांबलो आणि म्हणालो, तुम्ही आपण दोघे असलो मग आम्ही दोघेही चालत चाललो. मी म्हणालो, आज पण उशीर झाला का? ती म्हणाली, हो असंच. आम्ही नेहमीप्रमाणे गप्पा मारत चाललो होतो. मी म्हणालो, मी तुम्हाला खूप दिवस या रस्त्यावर शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण तुम्ही मला काही दिसलाच नाहीत. ती म्हणाली, मला आजच उशीर झाला आहे. बाकीच्या दिवशी रविवारी लवकर येऊन लवकर परत ये. त्या असं बोलता बोलता साधारण अर्धा ते पाऊण किलोमीटर आम्ही चालत गेलो होतो आणि अचानक अंधार वाढू लागला होता. पुन्हा ओरडण्याचा आवाज आला. त्यामुळे सुहानी जरा घाबरली. ती माझ्याजवळ आली आणि तिने मला घट्ट मिठी मारली. मी सुद्धा थोडासा घाबरलोच होतो. आता माझ्या हातात सायकल होती आणि सुहानी मला घट्ट मिठी पकडून होती. आम्ही दोघेही काही वेळ एका ठिकाणी स्तब्ध उभे राहिलो होतो. कारण पुन्हा ओरडण्याचा आवाज थांबल्यावर सुहानीच्या लक्षात आलं की तिने मला मिठी मारली आहे म्हणून. तिने एकदा माझ्याकडे पाहिलं. मी तिच्या सुंदर मुखट्याकडे पाहतच होतो. पण अंधार खूप असल्यामुळे मला फक्त तिचे डोळे दिसत होते आणि तिलाही कदाचित माझे डोळे दिसत असावेत. त्या रात्री आमच्या दोघांचे डोळे एकमेकांना भेटले. सुहानीने मला मारलेली मिठी सोडली आणि ती मला म्हणाली, माफ करा, मी थोडंसं घाबरले होते. मी म्हणालो, असं काही नाही. मग आम्ही दोघेही चालू लागलो. कोल्याच्या ओरडण्याचा आवाज अजून येतच होता. कधी कधी वाढतही होता तर कधी कधी कमीही होत होता. त्यामुळे सुहानी मला घट्ट धरून चालत होती. मला सुद्धा खूप छान वाटत होतं. सुहानीचा आवाज खूप सुंदर होता पण ती घाबरली असल्यामुळे तिचा आवाज वेगळा येत होता. चालत चालत आम्ही सुहानीच्या घराजवळ आलो होतो. रस्त्यापासून तिचं घर थोडंसं आतमध्ये होतं. बाजूला शेती होती त्यामुळे सुहानी घाबरत होती. मी सुहानीला म्हणालो, मी तेच थांबतो, तू चालत जा. पण ती जायला काही तयारच नव्हती. मी म्हणालो, तुला सोडायला येऊ का? ती काहीच बोलली नाही. मग मी म्हणालो, चल, आणि तिला तिच्या घरापर्यंत सोडायला जाऊ लागलो. रस्त्यापासून तिचं घर जवळपास अर्धा किलोमीटर आतमध्ये होतं. चालत चालत मी तिच्या घराजवळ गेलो. ती म्हणाली, तुम्ही एवढ्या लांब आला तर चहा पिऊनच जा ना, तर नाहीतर मग जेवण करून जा. मी नको म्हणत होतो तरी सुहानी म्हणाली, किमान चहा तरी पिऊन जा तुम्ही. मी म्हणालो, बरं. तिने दार उघडलं, मला थोडं पाणी दिलं. मी हातपाय धुतले आणि घरामध्ये असलेल्या खाट्यावर जाऊन बसलो. सुहानीने मला पिण्यासाठी पाणी दिलं. सुहानीची एकच खोली होती. त्याच खोलीत स्वयंपाकासाठी चूल आणि झोपण्यासाठी एक खाटही होता आणि तिचं सामान व्यवस्थित तटस्थपणे ठेवलं होतं. काही वेळा सुहानीने चूल पेटवली. घरामध्ये एका कोपऱ्यात मंद दिवा लावलेला होता. चुलीमध्ये जाळ झाल्यामुळे तिच्या चेहऱ्यावर त्या चुलीतून पडणाऱ्या प्रकाशामुळे तिचा चेहरा संपूर्णपणे उजळून दिसत होता. सुहानी खूप सुंदर दिसत होती. सुहानी मला आवडू लागली होती. तिला पाहून माझं मन तिच्यावर फिदा झालं होतं. सुहानीने 2 कप चहा बनवला. माझ्याजवळ आली. 1 कप चहा मला दिला आणि दुसरा स्वतःसाठी घेतला. माझ्यासमोर बसून सुहानी चहा पितच होती. मी चहा पित असताना सुहानीला म्हणालो, सुहानी, तू दुसरं लग्न का नाही करत? तू एक स्त्री आहेस आणि तुला कोणाच्या तरी आधाराची गरज आहेच. स्त्रियांना बाहेर असं एकट्याने वावरणं समाज एकट्या स्त्रीला सहज स्वीकारत पण नाही. ती म्हणाली, आता माझ्याशी कोण लग्न करेल? मी तर विधवा आहे. तिचे हे शब्द संपते न संपते तोच मी तिचा हात हातात घेतला आणि तिच्या नाजूक हातावर हात फिरवू लागलो. तिचा हात खूप नाजूक होता, मऊ होता. मी सुहानीला म्हणालो, सुहानी, मी माझ्या मनातलं बोलू का? सुहानी माझ्याकडे पाहत होती. ती म्हणाली, बोला. मी म्हणालो, सुहानी, मला तू खूप आवडतेस. मला तुझ्यावर प्रेम जडलं आहे. तुलाही एका आधाराची गरज आहेच. माझं अजून लग्न झालेलं नाही. माझी तुझ्याशी लग्न करायची खूप इच्छा आहे. जर तुझी इच्छा असेल तर. माझ्या या शब्दामुळे सुहानीचे डोळेच पाणावले होते. ती म्हणाली, तुमचा स्वभाव खूप छान आहे. तुमच्या जागी दुसरा कोणताही पुरुष असता तर तो माझ्यासोबत वेगळा वागला असता. पण तुम्ही असं काहीच केलं नाही. यावर तुमचा प्रामाणिकपणा समजतो. तिने होकार दिला. मी तिच्या त्या नाजूक हातांचा एक किस घेतला. सुहानी आणि मी दोघांची ओठ एकमेकांच्या ओठांजवळ आली. दोघांनी एकमेकांच्या ओठांचे चुंबन घेतले. एकमेकांना घट्ट मिठी मारली.
आम्ही दोघेही एकमेकावर भरभरून प्रेम करू लागलो होतो. दोघांनाही खूप आनंद मिळाला होता. आम्ही दोघंही खूप तृप्त झालो होतो. सुहानी मला म्हणाली, तुमचे आईबाबा मला स्वीकारतील का? मी म्हणालो, का नाही स्वीकारणार? तुझ्यासारखी गोड आणि जीव लावणारी आणि सांभाळून घेणारी व्यक्ती जर मिळाली तर नक्कीच हो म्हणतील. काही वेळाने मी सुहानीचा निरोप घेतला. तिला सांगितलं, उद्या तुला मी न्यायला येईन. माझ्या आईबाबांना भेटवीन. मग मी दुसऱ्या दिवशी सकाळी सायकल घेऊन सुहानीला न्यायला आलो. सुहानीने आज सुंदर साडी नेसली होती. ती आज खूपच खुश दिसत होती. मी अगोदर आईबाबांना कल्पना दिलीच होती. त्यांनी पण मला होकार दिला होता. मी सुहानीला माझ्या घरी घेऊन आलो. आईबाबांनी सुहानीला पसंत पडली. आईबाबांनी तिला काही प्रश्न विचारले. सुहानीने त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. आईबाबांनी लग्नाला होकार दिला. 1-2 आठवड्यातच आमचं लग्न झालं. सुहानी माझ्या घरी नांदायला आली. आता ती माझ्या शेतात काम करू लागली आहे. माझ्या आईबाबांची पण काळजी घेते आहे. मलाही खूप जीव लावते आहे. तिलाही आपलं कोणीतरी भेटल्याचा आनंद मिळतो आणि आम्ही दोघे एकमेकांवर भरभरून प्रेम करतो आहोत. लग्नानंतरचे दिवस आनंदात जाऊ लागले. राहुल आणि सुहानी एकमेकांच्या सहकार्याने शेताचे काम, घरकाम आणि वडीलधाऱ्या आईबाबांची सेवा करू लागली होती. राहुलचे आईबाबा सुहानीला मुलींप्रमाणेच मानू लागले. तिच्या हुशारीने आणि मेहनतीने घरात एक नवीनच सुबत्ता दिसू लागली. पण ग्रामीण जीवनात समस्या कधीही दूर राहत नाही. एक दिवस राहुलच्या शेतातल्या भाजीपाल्यावर कीटकांचा फार मोठा प्रादुर्भाव झाला. सर्व पीक नास्तनस्त होऊ लागली. राहुल खूप चिंतित झाला. त्याला भीती वाटू लागली की यामुळे आर्थिक नुकसान होऊन कुटुंबाची परिस्थिती बिघडेल म्हणून. सुहानीने त्याला धीर दिला. घाबरू नका तुम्ही, आपण एकत्र आहोत, काहीतरी उपाय काढूच, ती म्हणाली. दोघांनी मिळून जवळच्या शहरातील कृषी अधिकाऱ्यांचा सल्ला घेऊ म्हणून नवीन रासायनिक कमी वापराची कीटकनाशके वापरायचा त्यांनी निर्णय घेतला. पण त्यासाठी अधिक पैसे लागणार होते. राहुलच्या बँकेत फारशी बचतही नव्हती. मग सुहानीने तिच्या घाण ठेवलेल्या पितळ्याच्या काही दागिन्यांची रक्कम काढून दिली आणि म्हणाली, हे घ्या, आपल्या शेतीसाठीच तर आहे. तिने हट्ट धरला. आता राहुलच्या डोळ्यात पाणी आले होते. तिच्या निस्वार्थ प्रेमाने त्याचे मन भरून गेले. उपाययोजना केल्यामुळे शेत वाचले आणि चांगले उत्पन्नही मिळाले. या संकटाने त्यांचे नाते अधिक दृढ झाले. काही महिन्यानंतर एक आनंद आणि नवीन आनंदाची बातमी आली. ती म्हणजे सुहानी गरोदर होती. संपूर्ण कुटुंबात आनंदाचे वातावरण पसरले. पण यात सुमारास राहुलच्या भावजाईने, जो स्वतःचा घरी वेगळा राहत होता, जमीन वाटणीचा मुद्दा काढला. त्याने आपला वाटा स्वतंत्र करून घ्यायची मागणी केली. यामुळे आता कुटुंबात तणाव निर्माण झाले होते. आई बाबा दुःखी झाले. राहुलने शांतपणे भावाशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण तो काहीच ऐकत नव्हता. शेवटी आईवडिलांनी यांनीच निर्णय घेऊन शेताचा एक तुकडा भाजीपाला म्हणजे भावजाईला दिला. यामुळे राहुलच्या ताब्यातील शेत लहान झाले, पण कुटुंबामध्ये शांती राहिली. सुहानीने यावेळी राहुलचा मनोबल ठेवलं. शेत लहान जरी असलं तरी आपण दोघे मेहनत करू, नवीन पद्धतीने शेती करू, इतर शेतकऱ्यांना भाजीपाला पुरवण्याचं कामही करू शकतो, तिने सुचवलं. राहुलने तिच्या सूचनेवर अंमल केला. त्यांनी शेजारच्या गावात बाजारात आपला नेण्यासाठी एक छोटासा वाहन उद्योगही सुरू केला. वेळ जात होता. एका सुंदर सकाळी सुहानीने एका सुंदर आणि गोड मुलगी जन्माला घातली. छोट्या घरात बाळाची किलबिलाट पसरले. राहुलच्या बाबांना नातू झाल्याचा आनंद मिळाला होता. मुलीचं नाव त्यांनी आशा ठेवलं. आशाच्या जन्मानंतर कुटुंबाची जबाबदारी वाढली, पण राहुल आणि सुहानीची मेहनत दुप्पट झाली. त्यांनी एकमेकांच्या विश्वासावर आणि प्रेमावर सर्व अडचणीवर मात करण्याचे ठरवले. शेतीच्या पुढील हंगामात त्यांनी सेंद्रिय शेती करण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी शासनाच्या योजनेअंतर्गत मुद्दलही मिळवली. आज राहुल आणि सुहानीचं लहानसं कुटुंब सुखात आहे. आशा आता लहानशी झाली. रस्त्याच्या कडेने भेटलेल्या त्या अंधारातून सुंदर झालेल्या प्रेम यात्रेने एका सुंदर आशेने भरलेल्या कुटुंबात आकार घेतला आहे. दोघेही जाणतात की जीवनात अडचणी येणारच, पण एकत्र राहून प्रेमाने त्या सर्वांवर मात करता येते म्हणून. आणि हेच तर खरं जीवन आहे. तर मित्रांनो, आजची कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बरं, अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.